शेपूच्या भाजीच्या कितीही ढेकर येत असल्या तरीसुद्धा ही भाजी मला बनवायला आणि खायला खूप जास्त आवडते. त्यासाठी इथे बघा मी शेपूची भाजी स्वच्छ करून घेतली. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे आणि यामधील संपूर्ण पाणी निथळल्यानंतर ही भाजी जी आहे ती अगदी बारीक-बारीक अशी कापून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता भाजी मी छान अशी कापून घेतली. त्यानंतर गॅसवरती पॅन ठेवून घेतला. आता यामध्ये पोहे खाण्याचे 2-3 चमचे एवढं तेल टाकून घेतलं. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अगदी पाव चमचा एवढं जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे तेलामध्ये छान असे फुलल्यानंतर 1 चमचा एवढा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला. ठेचा खूप जास्त झणझणीत आहे. तर इथं तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची कापून आणि लसूण ठेचून सुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता. त्यानंतर आता यामध्ये कापून घेतलेली ही शेपूची भाजी टाकून घ्यायची आहे आणि छान अशी ही भाजी परतून घ्यायची आहे. तर माझ्या या पद्धतीने जर तुम्ही शेपूची भाजी बनवली तर एवढी चविष्ट बनते आणि फक्त 2च मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. तर शेपूची भाजी मी छान परतून घेतली. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं. ही भाजी परत आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. यामधील संपूर्ण पाणी आटेपर्यंत ही भाजी मी छान परतून घेतली. त्यानंतर यामध्ये जाडसर वाटलेला 2-3 चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. आता परत हे भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट छान असा मिक्स करून घ्यायचा. 1 मिनिट भाजी छान अशी परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम बंद केली. झटपट अशी आपली शेपूची भाजी बनवून तयार झालेली आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. तर तुम्हाला माझी ही शेपूची भाजी बनवण्याची पद्धत आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.